सर्वांना माझा नमस्कार. झेडपी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलला मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत चौरस संख्या. मागील व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय होते, कशा ओळखायचे याची अतिशय सोप्या पद्धतीने आणि ट्रिकच्या सोबत आपण माहिती घेतली. आज आपण या ठिकाणी चौरस संख्या आणि त्यालासुद्धा आपण सोप्या पद्धतीने व ट्रिकच्या माध्यमातून कशा प्रकारे ओळखायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम पाहणार आहोत व्याख्या. चौरस संख्या म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणले जाते तेव्हा मिळणाऱ्या गुणाकाराला चौरस संख्या म्हणतात. म्हणजेच यालाच आपण पूर्ण वर्ग संख्या असे सुद्धा म्हणतो. म्हणजे n ही जर कोणतीही एक संख्या असेल तर त्याच संख्येला त्याच संख्येने गुणाकार केल्यानंतर जी संख्या या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते त्याच संख्येला आपल्याला काय म्हणायचं आहे, चौरस संख्या असं म्हणायचं आहे. पहा, या ठिकाणी आपण समजून घेऊया भूमितीय संकल्पनेच्या माध्यमातून. म्हणजे चौरस संख्येची भूमितीय संकल्पना काय आहे की ते पहा, या ठिकाणी चौरस संख्येची मांडणी ही चौरस आकारात करता येते. म्हणजे कोणतीही जर चौरस संख्या असेल तर त्याला चौरस आकारामध्ये आपल्याला मांडता आली पाहिजे. म्हणजे जर या ठिकाणी उदाहरणार्थ 4 ही संख्या आपण घेतली तर आपल्याला या ठिकाणी बिंदूच्या रूपात जर आपल्याला मांडायचं असेल तर आपल्याला 4 ही संख्या बिंदूमध्ये पहा अशी मांडता येते. 4 या ठिकाणी बिंदू घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक चौरस तयार होतो. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, चौरस संख्या आहे. 4 ही काय आहे, चौरस संख्या असे म्हणतो. म्हणजे कोणतीही संख्या घेतल्यानंतर त्याला जर आपण उभ्या आणि आडव्या बिंदूच्या रूपामध्ये जर मांडलं तर ते आपल्याला चौरसाचा आकार तयार होतो. त्यालाच आपण चौरस संख्या असं म्हणतो. पुढं पाहूया आपण या ठिकाणी 1 ते 20 पर्यंतच्या चौरस संख्या. पहा, या ठिकाणी 1 ही संख्या आहे आणि 1ला 1 जर गुणाकार केला तर आपल्याला त्याचा गुणाकार 1 मिळतो. म्हणजे 1 ही चौरस संख्या आहे. टिंबाच्या रूपामध्ये आपल्याला अशा प्रकारे दाखवता येईल. त्यानंतर 2 या संख्येची चौरस संख्या पाहूया. 2 गुणिला 2 आपण जर केलं तर या ठिकाणी याची काय होणार आहे, 4 ही चौरस संख्या होणार आहे. त्यानंतर आपल्याला 3 ही संख्या दिलेली आहे. 3 या संख्येमध्ये आपण पाहू शकतो 3 गुणिला 3 जर केलं तर आपल्याला 9 ही चौरस संख्या या ठिकाणी मिळणार आहे. पहा, या ठिकाणी पुढचा अंक आपल्याला पाहूया. 4 ही संख्येची 4 गुणिला 4 जर आपण केलं तर याची चौरस संख्या आपल्याला 16 मिळणार आहे. पुढची संख्या आपण पाहूया 5 गुणिला 5 जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 25 ही चौरस संख्या आहे. 10 या संख्येची चौरस संख्या पाहूया तर 10 गुणिला 10 आपण जर केलं तर आपल्याला 100 ही चौरस संख्या या ठिकाणी मिळते. आणि 20 या संख्येची आपल्याला चौरस संख्या मिळवायची आहे तर 20 गुणिला 20 केलं तर आपल्याला 400 हे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय आहे, चौरस संख्या मिळवायची असेल तर त्याच संख्येला त्याच संख्येनं गुणाकार करावा लागेल. पहा, या ठिकाणी त्याला चौरस संख्या ओळखण्याच्या आपल्याला खास अशा काही ट्रिक्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आपण पाहू शकतो की पहिली ट्रिक आहे एकक स्थानाची ट्रिक, की चौरस संख्येच्या शेवटी कधीही 2, 3, 7, 8 हे अंक नसतात. जर हे असतील तर ती संख्या चौरस असणार नाही, म्हणजेच पूर्ण वर्ग संख्या असणार नाही. म्हणजे कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे जर अंक आले असतील तर आपल्याला ती चौरस संख्या नाही असं आपल्याला या ठिकाणी ओळखता येईल. म्हणजेच आपल्याला काय पाहायचं, संख्या दिसल्याबरोबर आपल्याला एकक स्थानचा अंक पाहायचा आहे. तिथं जर 2, 3, 7, 8 हे अंक असले तर ती चौरस संख्या नाही असं आपल्याला ओळखता येईल. त्यानंतर आपल्याला शून्याची ट्रिक पाहायचं आहे या ठिकाणी, की संख्येच्या शेवटी असलेल्या शून्याची संख्या जर जोडप्यामध्ये आली म्हणजेच 2, 4, 6 अशा समसंख्येमध्ये आली तर ती संख्या चौरस संख्या असेल. म्हणजे या ठिकाणी आपण जर आता 400 ही संख्या घेतली तर 4च्या पुढं 2 शून्य आलेले आहेत, म्हणजे हे समसंख्येमध्ये शून्य आलेले आहेत. समजा आपण या ठिकाणी 4000 घेतलं, आता या ठिकाणी शून्याची संख्या 3 झाली, म्हणजे ही चौरस संख्या नसणार आहे. म्हणजेच काय आहे की कोणत्याही संख्येच्या पुढं जर 0 हे 2, 4, 6 अशा रूपामध्ये आले असतील तरच ती संख्या काय असणार आहे, चौरस संख्या असणार आहे. तर या ठिकाणी शून्याच्या ट्रिकचा नियम आपण लक्षात ठेवायचा आहे. पुढची ट्रिक आहे अंकांची बेरीज. चौरस संख्येच्या अंकांची बेरीज करत गेल्यास शेवटी 1, 4, 7, 9 हेच अंक येतात. आता कोणतीही जर आपण चौरस संख्या घेतली जसं की 400 आहे, यांच्या अंकाची बेरीज 4 अधिक 0 अधिक 0 बरोबर या ठिकाणी आपल्याला 4च मिळणार आहे. म्हणजे 4 हा अंक आलेला आहे. परंतु कधी कधी काय होते आपल्याला की या ठिकाणी अशी संख्या येते की त्यांच्या अंकाची बेरीज केल्यानंतर पहा, आता 64 ही संख्या आहे, यामध्ये असणाऱ्या 6 आणि 4ची बेरीज आपण केली तर 10 हा अंक आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे इथं एकक स्थानी 0 आला आहे, जो की इथं नाही आहे. तर आता अशा वेळी काय करायचं आहे, आलेल्या बेरजीची सुद्धा बेरीज करायची त्या अंकाची. म्हणजे
1 अधिक 0 यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 1 मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 1 ही संख्या आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे अंकांची बेरीज करत गेल्यानंतर आपल्याला शेवटी 1 4 7 9 हेच अंक येतील. अशा प्रकारची ही ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुढचं उदाहरण या ठिकाणी सरावासाठी पाहूया की खालीलपैकी चौरस संख्या कोणती आहे. पहा 48, 64 आणि 70 यामध्ये चौरस संख्या कोणती आहे ते ओळखायची. आपल्या ट्रिकनुसार जर ओळखत गेलं आपण तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ट्रिक काय आहे की 2 3 7 8 हे अंक कधीही नसतात. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथं 8 आलेलं आहे म्हणजे 48 हे नसणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहू शकतो की 0 या ठिकाणी समसंख्येत यायला पाहिजे. तर या ठिकाणी तर 1 म्हणजे विषम संख्येत आलेला आहे म्हणून हे 70सुद्धा नसणार आहे. आणि या ठिकाणी 64 जर पाहिलं आपण तर 64 ही संख्या या ठिकाणी काय आहे चौरस संख्या असणार आहे. कारण की या ठिकाणी आपण जर 64च्या अंकाची बेरीज केली तर आपल्याला 1 हा अंक शेवटी येतो. म्हणजे 6 4 10 10ची सुद्धा बेरीज म्हणजे 1 अधिक 0 आपण केले तर 1 या ठिकाणी आपल्याला मिळते. किंवा दुसरी ट्रिक आपण असं लक्षात ठेवायची की आता 64 ही संख्या कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे तर 8 गुणिले 8 या ठिकाणी पाहू शकतो की 8 8 64. 48 आणि 70 हे कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार येत नाही म्हणजे ती पूर्ण वर्ग संख्या नाही. त्यामुळं ही चौरस संख्या आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या ट्रिकच्या माध्यमातून ही चौरस संख्या ओळखू शकतो. तर आपण या ठिकाणी आज चौरस संख्या म्हणजे काय आणि ते कशा ओळखायचे आपण पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.